अरे समर्थ, एवढ्या दिवसानं काय म्हणते बघतोस? हा रे समर्थ, बोल ना. काय म्हणतोयस? अरे काय प्रमोद, मग बर्थडे पार्टीला येणार आहेस ना? हो अरे, तुझ्या वहिनीला विचारून येतो ना. सध्या कसं आहे ना, आमचे सूत्र सगळे तुझ्या वहिनीच्याच हातात आहेत. ते तुझ्या बोलण्यावरून लक्षात आलंच आहे. हो ना. अरे प्रमोद, तुझी गर्लफ्रेंड पण येते रे. अरे समर्थ, तुझी का? तुझी? हा तुझी ना. बरोबर. हा, नक्की वहिनी जवळ आहे वाटतं. हा, तुझी वहिनी जवळच आहे ना. अरे समर्थ. अरे काय म्हणतोस? समर्थ. तुझा आवाज येत नाही रे. अरे असं ठेवू का नको रे. ठेवू का? समर्थ. अरे समर्थ समर्थ, एक ते श्री स्वामी समर्थ भक्तांना संकटातून तारतात, आणि हा समर्थ संकटात टाकतो. का हो, काय म्हणत होते तुमचे मित्र? अगं काय नाही ग, उद्या त्याचा बर्थडे आहे ना, म्हणून तो म्हणत होता बर्थडे पार्टीला ये म्हणून. मी म्हणलं आमची सूत्र तर तुमच्या हातात आहेत. म्हण. असं का? खोटं बोलू नका. मी सगळं बोलणं ऐकलंय तुमचं कॉलवर. ऐकलंस का? सॉरी हा. हा म्हणजे सॉरी का? बाई, माझं नशीबच फुटलं. आत्ताच मम्मीला कॉल करते मला घेऊन जा म्हणून. म्हणजे मला काल गॅरी असल्यासारखं सांगितलं. लोक सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः असे कोरडे पाषाण. अगं पायल, सॉरी त्यासाठी नाही ग. जो माझा मित्र कॉलवरती बोलला ना, ते तुला अर्धवट सांगितलं म्हणून सॉरी ग. आणि हे बघ, त्याला चांगलंच माहिती होतं की तू जवळ आहेस म्हणून. मित्र असेच असतात ग, लहानपणापासून सोबत एकाच शाळेत, एकाच बेंचवर, एकमेकाची खेचाखेची करणं हे चालूच असतं ग. पण मधल्या सुट्टीत एकमेकाचा डब्बा खाणं, एकमेकासोबत खेळणं, आणि मुळात संकटाच्या काळात धावून येणारा एक देवदूतच बघ. खरंच का? हो ग,